शॉक्ड होते गिरीश लोकांना बघून, डॉक्टरांना बघून. गिरीश सरांचा तो फॉल्टे आहे. गिरीश सर या अख्ख्या उन्हाळ्यात जवळजवळ आठवड्यातनं 2दा ते घरी आमरस बनवतात. पण इंटरेस्टिंग माणूस आहे फार प्रसाद. तुमच्या मालिकेतले हिरो ती आहे आणि मी हिरोईन आहे है ना. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. खरं तर कलाकारांचा आनंदोत्सव इथे रंगतोय, कारण आंबा महोत्सव सुरू आहे आणि कलाकारांनी प्रचंड धमाल केली आहे. माझ्यासोबत दीपज्योती आहेत, अर्थात पूर्वा आणि प्रसाद. दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मी बघते जी काय धमाल केली आहे, खऱ्या अर्थाने कलाकारांचा आनंदोत्सव आम्हाला पाहायला मिळाला आज. Yes. आणि तुम्ही जे काही गेम्स खेळल्यात, प्रसादची एनर्जी अलग लेवल होती. प्रसाद म्हणजे काय ठरवलेलं की अख्खा स्टेज फाडून खायचा. पण तो नेहमीच ठरवतो की नाही, कसं आहे ना, हा इतका इन्फॉर्मल आणि हा फॅमिली इव्हेंट आहे. हा अक्षरशः झी मराठी कुटुंबाचा इव्हेंट आहे आणि मला असं वाटतं मग ती मजा मस्ती कधी आणि कुठे करणार. आम्ही 12-12 तासांची शिफ्ट करतोय. शूटिंग करत असताना तितका वेळ मिळत नाही मजा करायला. त्यामुळे आता इथे सगळे कलाकार जेव्हा एकत्र येतात तेव्हा खूप गप्पा होतात, गोष्टी येतात, गॉसिप पण होतं. पण ती मजा येते आणि फुल टाइमपास करतो. आणि हे खेळ बिळ तर मला प्रचंड आवडतात. त्यामुळे येस. तर कुठल्या गेम मध्ये तुम्ही बाजी मारली असं तुम्हाला वाटतंय आणि चिटिंग झाली असं तुम्हाला वाटतंय? जेवढे गेम आम्ही बघितले, आम्ही आंबे actually टाकण्याचं पहिले पहिले होतो, हा. पण ते ठीक आहे, त्यांच्या हाईट मुळे गोष्टी आणि होतात. वल्लरीला कदाचित घ्यायलाच नव्हतं पाहिजे होतं त्या खेळात. ठीक आहे. हरकत नाही. वल्लरी ओके, पण मजा आली, मजा आली. बरं, कुठले गेम आज नव्याने खूप दिवसांनी खेळत असं म्हणतात ना, कारण तुम्ही शूटिंग निमित्त अर्थात हे सगळं करण्यात कधीच अग्रेसर नसता आणि काही ना काहीतरी निमित्त काढून असे गेम्स होतात. आज जुन्या कुठल्या तरी गेम्सची आठवण झाली अशी? पण आज सगळे इनोव्हेटिव्ह होते, मला मजा आली. म्हणजे असं आमरस काढतानाची ती मजा आली. जास्त ऍक्च्युली आम्हाला ते खेळायचं होतं खरं तर. कारण की या अख्ख्या उन्हाळ्यात काय मागच्या उन्हाळ्यातही नाही मी ते हाताने आमरस नाही केलंच नाही. आमरस केला नाही या घरी. ते कायम सेटवरती खाणं होतं, नाही तर कुठेतरी बाहेर खाणं होतं. कोणीतरी घेतलं. हा. राईट. तर ते आमरस करायला मजा आली. आणि ते करण्यासोबत तू तो चाखलासही आणि ते प्रत्येकाने ते शाण्याने ते केलं म्हणून तर मी जज केलं. म्हणून मी जज. त्या गोष्टीसाठी तो तिथे गेला की मला करू द्यायचं. पण टेन्शन वाटलं होतं कोण कसं बनवेल, कसं खाऊ, असं काही कोण मी करताना शॉक्ड कदाचित- होते गिरीश लोकांना बघून, Exactly. डॉक्टरांना बघून. गिरीश सरांचा तो फॉल्टे आहे. गिरीश सर या अख्ख्या उन्हाळ्यात जवळजवळ आठवड्यातनं 2दा ते घरी आमरस बनवतातच. Oh. आणि त्यांना ते पटपट जमतं. आणि अर्थात आमच्या नागपूरचे आहेत त्यामुळे नाही पण मजा केली, त्यांनी मजा केली. मला बघूनच मजा येते त्यांना. तर आज तुम्ही म्हणालात की बाकीचे मालिकेतले कलाकारही तुम्हाला भेटले. कोणासोबत कधी भेटणं होत नाही, पण आज आम्ही बघितले तुम्ही एकमेकाला छान मिठ्या मारताय, भेटताय, आनंद उत्सव साजरा करताय. कोणाला खूप दिवसांनी भेटलात आणि थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्यात, अर्थात थोडा कमी वेळ मिळाला तरी पण? अगं सगळ्यांनाच भेटलो खूप दिवसांनी, कारण की शूटिंग निमित्त फक्त एकमेकांना सगळे ओळखत असतात किंवा काही ना काहीतरी सुरू आहे हेच डोक्यात असतं. पण अशा कार्यक्रमांना सगळे एकत्र भेटल्यानंतरच जास्त गंमत येते आणि ती गंमत आज आली. पमाला मी आज बऱ्याच दिवसांनी भेटलो. Okay. मेघना एरंडताई. हा. आणि ती माझी सगळ्यात फेवरेट नटी आहे, सगळ्यात फेवरेट व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे आणि सगळ्यात अमेझिंग ह्युमन आहे. ती प्रचंड मस्त माणूस आहे ती. आणि ती थोड्या दिवसांसाठी जरा आउटडोअरला गेली होती, जपानला गेली होती तिच्या कामानिमित्त. त्यामुळे एक महिनाभर आम्ही भेटलो नव्हतो. तर आज आम्ही भेटलो आणि खूप मजा आली, खूप गप्पा गोष्टी केल्या. याच्याने आम्ही मागचा आनंदोत्सवही पाहिला, त्याच्यात प्रसाद मागच्या वेळेला तूही होता. तुला आठवत असेल तर हर्षदा खानवेलकर सोबत तू प्रचंड धमाल मस्ती केलेली. आज कोणाकोणाला मिस केलं? कारण बऱ्याच मम्मालाच मालिकेतले मिस केलंय. कलाकार मला नाही. असं वाटलं होतं मम्मा येईल आज, पण बरोबर आहे मम्माचं नाटकही सुरू आहे. तर त्यामुळे तिचं नाटक, मालिकाचं शूट या सगळ्या ह्याच्यात कदाचित तिला ते पॉसिबल झालं नसेल. पण या मी जाऊन तिला भेटेल, तिच्या नाटकाला जायचं आहे. ओके, बरं, दीपज्योती सध्या प्रचंड गाजतायत आणि प्रेक्षकांच्या मनात घर करतातच आहेत. you. कुठेतरी सेटवर असं ना प्रसाद थोडासा जास्त एनर्जी आहे प्रसादमध्ये, तर ती आता मी तुला खास विचारते. आतापर्यंत मी त्याच्या बऱ्याच को ऍक्टर्सना विचारलेलं आहे, तू काय सांगशील प्रसाद बद्दल? ती एनर्जी मॅच करण्याचा प्रयत्नच होतो. हा. पण इंटरेस्टिंग माणूस आहे फार प्रसाद, की त्याची एनर्जी किंवा तो ज्या पद्धतीने कधी कधी कंटाळा येतो कामाचा, की अरे आपण दिवसभर ते करतोय, पण प्रसाद रात्री पण तेवढा एनर्जेटिक असतो की चला ना पटापट सगळ्यांना कामाला लावेल. तो इतका तो असतो. त्यामुळे ही गोष्ट घेण्यासारखी आहे त्याच्यातनं. वा. मला वाटतं की 12 तासाची शिफ्ट आहे ना, 12 तास कुत्तून काम करा आणि मग लगेच घरी जा. पण तू हिची शिवा मालिका बघितली होतीस हो ना? म्हणजे काय, बघितलीच होती. आणि कशी डॅशिंग वाटलेली. अरे आणि भाई मी तिला म्हणतोच की आमच्या मालिकेतले हिरो ती आहे आणि मी हिरोईन आहे ना. असं म्हणतो तो, आता पण असं काही नाही आहे. पण नाही, ती
तुला सांगू का, अगदीच शिवा नाही, पण तिने ना थिएटर केलेलं आहे, मुंबईतली मुलगी आहे आणि इतकी काय म्हणतात त्याला, एक ना जरा मुंबईयापणा तिच्यामध्ये भरपूर आहे. त्यामुळे ती अशी म्हणजे ती अशी प्रॉपर अशी वाली नसली तरी ती अशी रोकटोक आहे, ती अशी व्यवस्थित एकदम टकाटक मध्ये असणारी मुलगी आहे ती. आणि मला ते आवडतं, मला तो स्वभाव आवडतो. थँक्यू प्रसाद. कौतुक तुझं खूप झालेलं आहे. पण दीपज्योती अर्थात प्रेक्षकांच्या मनात घर करतात, मी म्हटलं तसं, आणि प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. आता काहीतरी हाय पॉईंट्स येणार आहेत आणि आणखीन काय तुम्ही प्रेक्षकांना कसं भरपूर. खेळवून ठेवणार आहात तर ते आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सांगाल भरपूर. please. आता तर खरी गंमत सुरू होणार आहे, कारण की आता स्वराज आणि प्रीतीचा साखरपुडा होत आहे. बेसिकली सावेकर कुटुंब आणि गायकवाड कुटुंब हे एकत्र येणार आहे. कुठल्या तरी कारणाने त्यांच्यामध्ये नातेसंबंध वाढणार आहेत आणि ते कसे जाणार आहेत पुढे, काय होणार आहे, दीप आणि ज्योतीचं काय होणार आहे हे पण तुम्हाला लवकरच कळणार आहे. ते कशा प्रकारे ह्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेत आहेत सगळ्यांना, किंवा कशा प्रकारे हा सोहळा व्हावा हे त्यांना वाटते किंवा नको व्हावा हेही वाटतंय. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहेत. पण आत्तापुरतं मला असं वाटतंय या इंटरव्ह्यूचा एंड दीप ज्योतीच्या मीटर आणि क्वार्टरनी झाली पाहिजे. त्यामुळे मीटर चल निघ, एक क्वार्टर तू नी. चल निघ घ्या, तू चल घ्या. परफेक्ट आहे, थँक्यू.